आजचा व्हिडिओ थोडासा क्रिंज वाटू शकतो काही लोकांना. आज आम्ही एकमेकांबद्दल अशा 3 गोष्टी सांगणार आहे ज्या आम्हाला एकमेकांबद्दल आवडतात पण आम्ही कधी बोलून नाही दाखवत. ठीक आहे, सो आय विल गो फर्स्ट इज जेव्हा मी विनोदला मी घरी आलेली असते, बाहेरून काही आणायला सांगते, बीट जंक फूड वगैरे काही असेल, तो मला पहिला लेक्चर देतो की हे चांगलं नसतं असं तसं, बट तो येताना आणतो. मला 100% गॅरंटी आहे की तो घेऊन येतो माझ्यासाठी अँड आय लव्ह इट. मला आवडतं ते, समजतं की त्याचं प्रेम आहे म्हणूनच तो आणतोय. सो ही पहिली गोष्ट आहे. आता तू मार खाणार आहे जेव्हा पण वेगळं मला राग येतो किंवा आपलं आमचं दोघांचं जेव्हा भांडण होतं ना, हां. ती जेव्हा स्वतःहून येते किस करते, मला आवडतं. पागल झालायस का तू? का असं सांगतो कोणी? आता बरोबर आहे, मला आवडतं. मी तुला बोलून दाखवतो, मला आवडतं. सेकंड इज विसरले मी तुझ्या एवढ्या बोलण्यामध्ये. आता काय होईल, आता काय होईल? म्हणजे जेव्हा तो त्याचे प्लॅन किंवा काही पण कुठलीही गोष्ट असेल ना डिस्कस करायची असेल किंवा त्याला कुठून काही प्रपोजल आलं, म्हणजे कामाशी रिलेटेड किंवा कुठली गोष्ट आहे आमच्या जॉबशी रिलेटेड किंवा कुठल्या गोष्टीत इन्व्हेस्ट करायचं काय, भले मला कळत नसेल काही नसेल, पण तो जेव्हा पुढच्या व्यक्तींना सांगतो की हा मला माझ्या वाईफ सोबत डिस्कस करायला लागेल किंवा मला माझ्या वाईफशी बोलावं लागेल, मग मी तुम्हाला इन्फॉर्म करतो, तेव्हा मला खूप छान वाटतं तो असं बोलतो हां? तेव्हा. येस. तू अशी बोलली की मला लई छान वाटतं. आता सेकंड आठव. सेकंड ही जेव्हा आपण ब्युटी पार्लरला जाते, हां. हा मीला नाही नेमकं असं सांगू, ती मला छान वाटते. जाते जेव्हा स्वतःला अपग्रेड करते किंवा स्वतःसाठी काहीतरी करते, येऊन मला दाखवते की असं केलं तसं, मला छान वाटतं. आणि मला टोमणे देतो, काय जायचं एवढं काय आहे. चांगलं असतं ना. हां. थर्ड इज काय होतं थर्ड? ए, लवकर टाइम झाला, लवकर. थर्ड थांबा, आठवत नाही तोपर्यंत कट करू. मला इतकं मुली हिचं आठवण मला आठवलं पाहिजे. 3 मिनिटात 3 मिनिटात. मी विचार करून ठेवलेल्या 3 गोष्टी मला आठवत नाहीये. बोला. थर्ड इज थांब, मला प्रेशर नको देऊ. मी आठवलेलं चांगलं मी. काय आहे थर्ड गोष्ट? मी बाबा थांब पॉज करून. नाही नाही, आठव चल. 3 मिनिटाचा व्हिडिओ नाही बनवणार. थर्ड इज थांब, मला आठवलं. आणि ह्याचं काय चिरत नाही असं करतो. जाणारच नाही तुला 3 मिनिटात. झालं. थर्ड इज मी विचार केलेला शिट मी लिहायला पाहिजे होतं. ह्याला आठवलंय म्हणून असं करतोय. थर्ड इज जेव्हा हां. जेव्हा पूर्ण फॅमिलीमध्ये काही सांभाळून घ्या थोडे. सगळ्यांसोबत आम्ही असतो तेव्हा विनोद सांगतो की माझी बायको अशी आहे, माझी बायको स्वतः सगळं हँडल करते, माझी बायको जॉब पण करते, घर पण करते, सगळं जेव्हा सांगतो तेव्हा मला खूप छान वाटतं की चला बाबा तो नोटीस करतो मी एवढं सगळं करते आणि तो सांगतोय. आणि तुझ्याबद्दल मला हम्म. ही जेव्हा आपण साडी घालते ना, हां. गाईज खूप भारी दिसते. हम्म. मी हिला कॉम्प्लिमेंट देत नाही, मग ही चिडून माझ्याकडे येते म्हणजे तुम्हाला कॉम्प्लिमेंट दिली नाही, ते मला भांडण खूप थोडं क्यूट वाटतं, भारी वा वाटतं. वा. म्हणून तुम्हाला कॉम्प्लिमेंट देत नाहीस का? देतो मी, नंतर देतो. हां. मी कॉम्प्लिमेंट द्यास तू बोलणारच नाही ना, भांडणं होणारच नाहीत ना आपले. अच्छा. अजून एक आहे माझं, हम्म. जेव्हा पण आम्ही गाडीवर जात असतो किंवा कुठे एखादी हम्म. मुलगी येत असेल तर मी बघितलं नाही तर म्हणते तू बघितलीस ना, इतकी जलसी फील करते. बस कारण की मला आम्ही आवडते जेव्हा जेव्हा फ्रेंड्स होतो ही ना, जेव्हा जलसी फील करते तेव्हा आवडतं मला. आम्ही जेव्हा फ्रेंड्स होतो तेव्हा आम्ही बघायचो एकत्र मुलींना, बोलायचो त्यांच्याबद्दल. मग So असं मला- काय झालं आता काय आता झालं? लग्न झालंय आपलं. हां.